नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की बंटी आता घरी आलेला आहे आणि मग ऊर्जाने डबा आणलेला असतो. बंटीला जेवायला वाढलेला आहे. त्याचबरोबर शौर्य, बंटी, त्याच सोबत पद्मा हे सगळेजण तिथं बसलेले आहेत. तर इकडे बंटीला आता पद्मा खाऊ घालत असते तेव्हा बंटी मात्र बोलत असतो. त्याचं तोंड चालूच असतं, त्याचं मात्र सुरू असतं, तुला माहितीये का पद्माताई, मला असं वाटतंय की तू ना काय कर माहितीये का, ऊर्जाताईच्या आईकडे जा. म्हणजे हे तुझं साड्यांना पिको फॉल करणं वगैरे जे काही चालू आहे ना ते बंद कर, त्याची काही गरज नाहीये. तू ना ऊर्जाताईच्या आईकडे जा आणि त्यांच्याकडून छान असं जेवण बनवायला शिक. मग एकदा का तू जेवण बनवायला शिकलीस की मग मात्र एक सगळ्यात जबरदस्त अशी गोष्ट आहे ती तुला करायची आहे. ती म्हणजे तू जर का जेवण बनवायला शिकलीस तर तू एक मेस चालू कर, खानावळ चालू कर. आणि ती खानावळ असली जबरदस्त चालेल ना, याचा विचारच करू शकत नाहीये. कारण ऊर्जाताईची आई जे जेवण बनवते ना ते खरंच खूप छान बनवते. असं म्हणत बंटी कौतुक करत असतो. त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि त्यासोबतच बोलत असतो. बंटी खूप खुश असतो. बंटी म्हणत असतो की खरंच. त्यावेळेस शौर्य सुद्धा म्हणत असतो की अगदी बरोबर, हा पद्मा तू खानावळ चालू कर, म्हणजे मी पण तिथे येऊन बसेल. काय मला ही कटकट आली, रोजचा हे घालायचा, काळा कोट घालायचा, कोर्टात जायचं नको वाटतंय मला. त्यापेक्षा मी सुद्धा तुझ्या खानावळीत येईल, ॲफ्रन घालेल आणि तिथं काम करेल, म्हणजे बरं वाटेल. काळा कोट घालण्यापेक्षा तर हे चांगलं आहे. असं त्याचंही चाललेलं असतं. त्यासोबतच पद्मा हसत असते. हे सगळेजण हसत असतात. खूप छान पद्धतीने त्यांच्या चौघांचं जे बॉन्डिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र शौर्याचं छान चाललेलं असतं आणि इकडे पद्माला बंटी सुद्धा म्हणत असतो की तुझा रोजचा कस्टमर मी असणार आहे, परमनंट, असं म्हणत तो बोलत आहे. तो म्हणतो की पण अगं पद्माताई, हा डबा तर संपला, तू काय खाणार? तेव्हा पद्मा म्हणते की तू खाल्लं ना, मग माझं पोट भरलं, तुझ्यासाठी काहीही करायला मी तयार आहे, असं म्हणत ती बंटीशी बोलत असते. इकडे आता तिघं पण किचनमध्ये जातात. पद्मा तो डबा ठेवत असते, डबा धुवून देत असते. पद्मा उभी असते. त्याचबरोबर शौर्य सुद्धा तिथं मागं आलेला असतो आणि शौर्य त्याचबरोबर ऊर्जा पाहत असते आणि त्या क्षणी पद्माच्या शोल्डरवर फाटलेल्या ड्रेसकडे ऊर्जाचं लक्ष जातं आणि ऊर्जा म्हणू लागते की अरे, एक गोष्ट आपल्याकडून मिसिंग झाली. तुला माहितीये का काय झालेलं होतं त्या दिवशी? त्यांच्या घरच्या, शिर्केंच्या घरच्या नोकराने अशी साक्ष दिली की त्याने जेव्हा पद्माला पाहिलं तेव्हा पद्मा त्या बंगल्यातून बाहेर पडलेली, अगदी व्यवस्थित बाहेर पडली होती असं सांगितलं. परंतु मी जेव्हा गुंडांच्या पासून तिला वाचवत होते तेव्हा मी पाहिलेलं होतं की पद्माचा ड्रेस फाटलेला होता आणि पद्मा तशी धावत होती, तिच्या मागे गुंड होते. यासाठी आता आपल्याला पुरावा शोधावा लागणार आहे, असं ऊर्जाचं म्हणणं असतं. म्हणजेच त्या दिवशी जो बोलला तो सगळं खोटं बोललेलं आहे. त्या नोकराने जी साक्ष दिलेली आहे शिर्केंच्या, ती खोटी साक्ष दिलेली आहे असं ती सांगत असते. आता मात्र शौर्याच्याही लक्षात येतं की हे काय झालेलं आहे. शौर्य म्हणतो की हो, अगदी बरोबर बोलतेस तू, लक्षातच आलं नव्हतं आपल्या, पण आता आपल्याला हे सगळं शोधून काढावं लागणार आहे, असं म्हणत ते दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वाला आता ते आलेले जे काळेतोंडे साहेब आहेत ते म्हणत असतात की आणतेच नाही हिशोब, काय झालं, घेऊन ये बरं, आत्ताच्या आत्ता ते पैसे आणि किती. पूर्वा मात्र खूप घाबरलेली असते, कारण एकतर एका बाईवरती आरोप झालेला आहे, तिनं अफरातफर केली 5,000 रुपयांची. आणि आता जर पूर्वा म्हणत असते मी जर यांना सांगितलं माझ्याकडे 12,500 रुपये कमी आहेत, म्हणजे ते पैसे मी स्वतःच्या कामासाठी वापरलेत, तर इथे माझी पण बदनामी होईल. पूर्वा खूप घाबरलेली असते. तिला कळतच नाहीये की आता काय बोलू, ही परिस्थिती कशी हँडल करू, हा प्रश्न पूर्वाला पडलेला असतो. आणि पूर्वा मात्र म्हणत असते की नाही, मला ना कळत नाहीये काय करू. तेव्हा आधी त्यांना सांगू लागते की सर मला असं वाटत होतं. तेव्हा ते बोलतात की काय झालं बोल. तेव्हा मात्र पूर्वा म्हणत असते की मी तुम्हाला ना उद्या देते ना, माझं ना हिशोब राहिलंय. कसं झालंय माहिती आहे का, माझी जी मुलगी आहे ना तिच्या कोर्टाची केस चालू होती आणि त्या कामामध्ये ना माझा हिशोब राहिलेला आहे सगळा करायचा. तेव्हा ते म्हणतात अगं असं काय राहिलं असेल तुझा हिशोब, 3-4 एंट्री राहिले असतील, दे तेवढा करून, मी बसतो इथं. खरं तर पूर्वाचा प्रॉब्लेम हा असतो की पैसे कमी आहेत आणि जर पैसे कमी दिले तर काळपांडे साहेब तिला ओरडतील, ह्या गोष्टीची भीती तिच्या मनात असते. त्याहीपेक्षा ओरडणंही ती सहन करायला तयार आहे. पण जर का तिच्यावर ठपका लागला की तिनेही अफरातफर केलेली आहे तर या गोष्टीचं करायचं काय, हा प्रश्न उभा राहिलेला असतो.
तेव्हा मात्र पूर्वा त्यांना म्हणते की नाही नको, उगाचच चुकलं वगैरे तर काय करायचं, त्याच्यापेक्षा ना मी तुम्हाला उद्या देते. ते म्हणतात अगं उद्या कधी देणार, उद्या साहेब येणार आहेत, मला कळतच नाहीये काय चाललंय तुझं हे. तेव्हा पूर्वा म्हणते की नाही मी तुम्हाला उद्या सकाळी आणून देते. ते म्हणतात बर 12 वाजेपर्यंत आणून दे, सगळा हिशोब क्लिअर करून. ते निघून जातात. पूर्वाच्या डोक्यात विचार चालू असतात आणि तेवढ्यातच शेजारच्या दळवी काकू येतात आणि दळवी काकू म्हणतात अगं पूर्वा हे माझे पैसे 2,000 रुपये बँकेत टाकशील ना. तेव्हा पूर्वा म्हणते की हो टाकते, कारण पूर्वा अशी सगळ्यांची कामं चाळीतल्या करून देत असते. कोणाचं काय आणायचं ठेवायचं, बँकेचे व्यवहार हे सगळं ती करत असते. त्याचबरोबर बचत गट सुद्धा चालवत असते. तेव्हा दळवी काकू म्हणतात की अगं होती पितळेची भांडी, ते कोपऱ्यावर दुकान आहे ना, त्या दुकानात ना मी विकून टाकली ती भांडी, तेवढेच 2,000 रुपये आले. अगं 1,00,000 रुपये जमवायचे आहेत ना, एक एक रुपया सुद्धा महत्वाचा आहे म्हणून केलं हे, असं त्यांनी स्पष्टपणे आता तिला सांगितलेलं असतं. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य दोघंही आता बोलत आहेत आणि शौर्य म्हणत असतो की मला ना कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे. ऊर्जा सुद्धा तिथं उभी असते आणि मग ऊर्जा त्याला म्हणते की काही करून आपल्याला ना ही केस आता व्यवस्थित पद्धतीनं सोडवावी लागणार आहे, काही करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. बोलत असतात तेवढ्यातच इकडे ऊर्जा शौर्याला म्हणते की पण मलाही कळत नाहीये की तू पद्माच्या घरी कसं आलेला रे, मला तर काही बोलला नाही घरून जाताना. तेव्हा तो शांतच राहतो. तो म्हणतो की अगं मी तिथूनच आलो होतो ना, म्हणलं मग पद्माला भेटूया. तेव्हा ऊर्जा मनातल्या मनात म्हणते की मला माहिती आहे तू का आलेला, पण तू नाही सांगणार. तेव्हा इकडे शौर्याच्या बाबतीत ती म्हणू लागते की किती चांगलं आहेस ना रे तू, म्हणजे किती करतोस सगळं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे शौर्य सुद्धा मनातून म्हणत असतो की खरंच खूप निर्मळ आहेस ग तू, आणि तूच जिंकणार आहे ही केस, असं तो म्हणत असतो. दोघंही एकमेकांचं कौतुक करत असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं. कुठेतरी मनामध्ये या गोष्टी जाणवत असतात आणि त्या गोष्टी त्यांना बरंही वाटत असतं. त्याच वेळी ऊर्जा म्हणत असते की अरे थांब, फोन आलाय मला, बघते काय म्हणतायत ते, असं म्हणत तिने फोन उचलते. म्हणजे इन्स्पेक्टर चा फोन आलेला असतो आणि ती फोन उचलते. तेव्हा ते सांगू लागतात की हो एक महत्वाची लीड मिळालेली आहे. तेव्हा इकडे शौर्य म्हणतो की ऊर्जा ही केस तू जिंकणार आहे, मला खात्री आहे, असं म्हणत शौर्यने तिचा हात पकडलेला असतो. त्याच वेळी ऊर्जा सुद्धा त्याच्या हातात हात देते. तिला सुद्धा आधार वाटू लागलेला असतो. खरं तर पूर्वाला आधीच कळलेलं आहे की ऊर्जा ही शौर्याच्या प्रेमात पडलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच छान पद्धतीनं चालू आहे. दोघांचं नातं सुद्धा खुलत आहे. इकडे चाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते दारू पिऊन आलेले काका खूप गोंधळ घालत असतात. मंग्या त्याचबरोबर दळवी काकू त्याला शांत करत असतात, पण ते काका मात्र ऐकायला तयार नसतात. तेव्हा मंग्या म्हणत असतो की अहो काका किती वेळा सांगायचं तुम्हाला. दळवी काकू पण म्हणत असतात की काय चाललंय, हे माणूस हा झोपूच देत नाहीये. तेव्हा ऊर्जा तिथे येते आणि म्हणते काय हे. तेव्हा दळवी काकू म्हणतात काय नाही ग, हे नेहमीच माहिती आहे ना तुला काय झालेलं आहे ते. तेव्हा ती म्हणते की हो. मग तेवढ्यातच तिचं लक्ष जातं त्या रिकाम्या जागेकडे आणि त्या रिकाम्या जागेत तिला स्कूटरच दिसत नाहीये. ऊर्जा म्हणू लागते की कुठे गेली माझ्या बाबांची स्कूटर, इथंच होती, सांगा ना काका. तुम्हीच म्हणायचं ना हे भंगार सामान इथं ठेवायचं नाहीये, तुम्हालाच प्रॉब्लेम होता ना माझ्या स्कूटरबद्दल. ते म्हणतात नाही माहिती मला. तेव्हा मंग्या म्हणू लागतो की काही दिवसांपूर्वीच यांनी आपल्या चाळीतलं भंगार सुद्धा काढून विकलेलं आहे, असं तो सांगत असतो. तरी पण ते सांगत असतात की नाही मला नाही माहिती बाई, मी नाही काय केलेलं. पण आता मात्र ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं की स्कूटर कुठे गेली बाबांची, हा एकच प्रश्न असतो. ती अक्षरशः हात जोडते आणि त्यांना म्हणू लागते की प्लीज असं नका करू, मला सांगा माझ्या बाबांची स्कूटर कुठं आहे, माझ्यासाठी ती स्कूटर खूप महत्त्वाची आहे, असं ती अगदी दयावया करून त्यांना बोलत असते. पण ते म्हणत असतात की मला नाही माहिती. तेवढ्यात पूर्वा तिथे येते आणि पूर्वा ऊर्जाचा हात पकडते आणि तिला घेऊन आत येते आणि म्हणते चल मी सांगते ना तुला चल म्हणून. तेव्हा ऊर्जा म्हणते अगं आई काय चाललंय हे सगळं, कुठे आहे बाबांची स्कूटर आणि कुठं गेले, आणि तू मला अशी काय घेऊन आली आतमध्ये, मी विचारत होते ना त्या काकांना. तेव्हा पूर्वा म्हणते की मी स्कूटरला हात लावलाय, त्यांनी काही केलेलं नाहीये. तेव्हा ऊर्जा म्हणते म्हणजे. तेव्हा आई सांगू लागते की हो विकली मी ती स्कूटर. हे ऐकता क्षणी ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला कळायचं बंद होतं हे सगळं काय झालंय, आई काय बोलतेय आणि कशासाठी विकली तिने स्कूटर, काय झालं होतं असं, असे अनेक प्रश्न आता ऊर्जेच्या पुढे आहेत. तेव्हा ती सांगत असते ऐकून घे बाळा. ऊर्जा म्हणते आई तुला माहिती आहे ना माझ्यासाठी ती स्कूटर किती महत्वाची होती, मग तू का विकलीस ती स्कूटर,
असं म्हणत आता ऊर्जा प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. पद्माला बोलूच देत नाहीये. ती म्हणते, अगं त्या काकांशी 2 वेळा भांडले मी. तेव्हा पूर्वा तिला सांगत असते, हो तुला माहिती आहे, मलाही माहिती आहे हे सगळं, पण तू माझी बाजू का समजून घेत नाहीये ऊर्जा? तुला का कळत नाहीये? असं काय करतेस तू? तरी पण ऊर्जा रडतच असते. ऊर्जा म्हणत असते की नाही, मला कळतच नाहीये की काय झालंय. आणि त्याचबरोबर ऊर्जा रडसा रडते हे पाहून पूर्वाला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा आता निघालेली असते आणि ऊर्जा जात असते तेव्हा पूर्वा तिच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. ऊर्जा मात्र पूर्वाशी बोलतच नाहीये. ती म्हणते की नाही, मला नाहीच बोलायचं. आई म्हणते की अगं एकदा ऐकून घे, मला काय म्हणायचंय ते, नक्की माझी बाजू काय आहे ते ऐकून घे. काळपांडे साहेब आले होते आणि त्यांना पैसे हवे होते. तर आधी म्हणते, अगं आपल्याकडे वेळ होता ना, मग केलं असतं ना, मला सांगायचं होतं, घेतले असते उसने, कर्ज काढलं असतं. पण बाबांची स्कूटर, तेव्हा तुला माहिती आहे ना, तो स्पर्श, मला बाबांचा स्पर्श वाटतो. मी स्कूटरला जेव्हा हात लावते तेव्हा तेव्हा आई म्हणाल्यानंतर ती म्हणते की अगं तुला कळत का नाही आई, तू का असं केलं? तेव्हा ती म्हणते की तुझे बाबा होते, माझे कोणीच नव्हते का गं? माझं त्यांच्यावर प्रेम नव्हतं? मग तुला माहिती आहे का, हे सगळं जे काय मी केलंय ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलंय. विचार कर ना, जर मी ते पैसे भरले नसते तर मीही अपराधापर केली आहे, असा गुन्हा माझ्यावरती दाखल झाला असता. तुझ्या लक्षात येते का काय झालं असतं? मग जर तुझ्या आईवर गुन्हा दाखल झालेला आहे तर तुझं कोण ऐकणार सांग बरं? तुझ्याकडे कोण केस देईल ऊर्जा? तुझ्या लक्षात येत नाहीये का? असं म्हणत आई तिला बोलत असते. पण ऊर्जा मात्र घाबरलेली असते. ऊर्जा म्हणत असते, नाही पण आई, आपण काहीतरी मार्ग काढला असता, असं तिचं म्हणणं असतं. त्याचवेळी इकडे आता पूर्वा तिला समजवते, तिला शांत करत असते. तिला म्हणत असते की सोड त्या गोष्टी. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्य पोलीस स्टेशनमध्ये भेटलेले असतात आणि तेवढ्यातच शौर्याला एक गोष्ट समजते आणि ती म्हणजेच की ऊर्जाला कॉल आलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे. त्या दोघीही आता ते CCTV फुटेज मिळवण्याकडे निघालेले असतात. इकडे हर्षवर्धन आणि त्याचबरोबर घरामध्ये खूप गोंधळ सुरू असतो. दिव्याच्या बद्दल कंप्लेंट सुरू असतात. तेव्हा हर्षवर्धन स्पष्टपणे सांगतो की हे बघ, काहीही झालं तरीही तुमचे हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत, मला त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. मी घरी आल्यानंतर घरातलं वातावरण मला शांत असलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, असं त्याने विजयाला सांगितलंय. तोपर्यंत आता शिर्केंच्या बंगल्याबाहेरही पोहोचलेले आहेत. बंगल्यातील CCTV फुटेज आपण मिळवू शकत नाहीये, ते तर त्यांनी डिलीट पण केलेलं असू शकतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ह्या दोघी तिथं पोहोचलेल्या असतात आणि बाहेर जो बंगला आहे सगळीकडे त्या कॅमेरे पाहत असतात, पण त्यांना कुठेच कॅमेरा दिसत नाही. तेव्हा त्यांचं लक्ष एका समोरच्या बंगल्याकडे जातं आणि त्या बंगल्यामध्ये कॅमेरा असतो. ऊर्जा म्हणते, चल आत्ताच्या आता जाऊया, आपण त्या दिवसाचं त्या तारखेचं CCTV फुटेज घेऊया आणि ते CCTV फुटेज यांना दाखवून देऊया, म्हणजे सगळा मॅटर क्लिअर होणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता हर्षवर्धन सुद्धा चिडलेला असतो. तो म्हणतो की तुमचे मॅटर आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, मला त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.